मित्रांनो, आज जे ऐकताल ते मात्र थोडंसं धक्कादायक असू शकतं, कारण सोन्याचे भाव परत एकदा घसरले आहेत. मित्रांनो, आपल्याला आज परत एकदा सोनं स्वस्त पाहायला भेटतं आणि इतकं स्वस्त पाहायला भेटतं जितक्यामध्ये आपली रेंज ठरू शकते. म्हणजेच मित्रांनो, सोनं विकत घेताना तुम्ही काही गोष्टी पाळल्या पाहिजे, ज्या की आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत समजतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या 4 दिवसात सोनं स्वस्त होत गेलेलं आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो, आपल्याला सोनं स्वस्त होण्यामागचे काय कारणं आहेत हे जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे फक्त आणि फक्त काही घडामोडीवर डिपेंड आहे. म्हणजेच काय तर डॉलरची कमजोरी अर्थातच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की टेरिफचा निर्णय कमी झाला. टेरिफ आपल्याला 18% सगळ्यात स्वस्तातलं टेरिफ जे आहे आपल्याला अमेरिकेने लावलं आणि जास्त करून आपण सोनं अमेरिकेतून खरेदी करतो. त्यामुळं आपल्याला सोनं जे आहे आज स्वस्त पाहायला भेटतं. मग प्रेडिक्शनमध्ये लोकांनी विचारलं की इथून पुढे किती स्वस्त होऊ शकतं. 50%वरून 18% टेरिफचा निर्णय आला. मग मात्र मित्रांनो, पहिले आजचे भाव बघूया, मग आपण बाकीच्या गोष्टी चर्चा करूया. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला चांदी बघायची आहे. चांदीमध्ये किती बदल झाले. मित्रांनो, 4,30,000ला जाऊन बसलेली चांदी आज 2,80,000ला आहे. जवळपास मित्रांनो 1.5 लाख रुपयाची घसरण आजच्या दिवशी चांदीमध्ये पाहायला भेटते. 2,80,000 म्हणजेच काय तर 280 रुपये प्रति ग्रामवर महाराष्ट्रात चांदी विकल्या जाते. म्हणजेच काय तर 2800 रुपये प्रति तोळ्यावर चांदी महाराष्ट्रामध्ये विकली जाते. 10 तोळे जर घ्यायचे असतील तर मात्र 28,000 आपल्याला मोजावे लागतील. मित्रांनो, हे काय प्रकरण चालू आहे. चांदी एवढी का महागली. काय सामान्य लोकांना याचं उत्तर काही आणखीनही भेटलं नाही. मात्र मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो. बघा मित्रांनो, सोलार पॅनलमध्ये किंवा इंडस्ट्रियल एरियामध्ये, ऑटोमोबाईल्समध्ये आणखीन 2-3 गोष्टी अशा आहेत की जिथे चांदीचा उपयोग वाढला आहे. म्हणजेच काही ठिकाणी अशा गोष्टी आहेत जिथं चांदीचा उपयोग जे आहे जास्तीत जास्त करण्यात येत आहे. म्हणजे काय तर तुम्ही चांदी विकत घ्या किंवा न घ्या, तिथलचा वापर वाढल्यामुळे चांदीचे भाव वाढत जाणार, हे शक्यच होतं. आणि जर आता तुम्ही एक गोष्ट सांगा, चांदी फक्त पहिले काय होतं की तुम्हीच विकत घ्यायचा. म्हणजेच काय तर सामान्य माणूसच विकत घ्यायचा. जोडवे कर वगैरे, चैनी कर पायातले, यासाठी चांदीचा उपयोग होता. मात्र आता जर चांदीचा उपयोग जर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये, कृषी क्षेत्रामध्ये जर वाढला असेल तर मात्र तिथलची नीड कशी भरून काढणार. तिथे तर रोजच्या बेसिसवर चांदी विकत घ्यावीच लागते. तिथे तर रोज चांदी लागतच आहे. मग मात्र तुम्ही घ्या किंवा न घ्या, चांदीचा भाव काय कमी होऊ शकतो का? बिलकुल नाही. चांदीचा भाव इथून पुढच्या काळातही कमी होणार नाही. आजच्या कंडिशनला 1.5 लाख रुपये जरी कमी झालेला असेल तरी प्रकृतीनं बघितलं तर चांदीची किंमत जी आहे आपल्याला येणाऱ्या काळात 10 लाख रुपये प्रति किलोनं, म्हणजेच आपल्याला 1000 रुपये प्रति ग्रामवर जाताना पाहायला भेटणार आहे. आणि गनिमत माना मित्रांनो, 10 ही आजचे भाव नाही येतं. नाहीतर तुम्ही आजही नोट ठेवा, 2026च्या एंडमध्ये तुम्हाला चांदी जवळपास 1000 रुपये प्रति ग्राम, म्हणजेच 10,000 रुपये प्रति तोळा अशा पद्धतीने मार्केटला पाहायला भेटणार आहे. आणि त्यावेळेसच तुम्हाला लक्षात येईल की चांदी सोन्यापेक्षाही जास्तच महागली. मित्रांनो, आजच्या कंडिशनला जवळपास 1.5 लाखांनी चांदी स्वस्त झाली आहे. मात्र येणाऱ्या काळात चांदी स्वस्त होईल का याची आशा आणखीनही जास्त करता येत नाही. आता सध्या टेरिफच्या निर्णयामुळे चांदी थोडीशी आणखीन स्वस्त होऊ शकते. मात्र 1.5 लाख म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की व्हॉलॅटिलिटी किती आहे, उतार चढाव किती आहे, आणि त्याच पद्धतीने जी आहे चांदीची दिशा चालू आहे. मित्रांनो, चांदीबद्दल बोलल्यानंतर मात्र आपल्याला 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे भाव आजचे ताजे बघायचे आहेत. सुरुवात करूया मित्रांनो 22 कॅरेट सोन्यापासून, जिथे आपल्याला 22 कॅरेट सोनं कोणत्याही गोष्टीला लागतं. म्हणजेच काय तर आपण 18 कॅरेट तरी आपण एखाद्या वेळेस बट्ट्याचं सोनं मानतो. मात्र 22 कॅरेट शुद्धता चांगली मानल्या जाते. जिथं आपल्याला 24 कॅरेटच्या पर्यायामध्ये 22 कॅरेट सोनं दागदागिन्यांसाठी, कानातल्यासाठी, नाकातल्यासाठी, हातातल्यासाठी, बऱ्याच गोष्टीसाठी दागदागिन्यासाठी जे आहे 22 कॅरेट लागतं. आणि 22 कॅरेट आणि 24 कॅरेटमध्ये जास्त काही तफावतसुद्धा आपल्याला पाहायला भेटत नाही. मग आजच्या दिवशी 22 कॅरेट सोन्यामध्ये नेमके कितीशे बदल झाले. 22 कॅरेट आज सोनं किती आहे, शुद्धतेचं सोनं किती आहे बघा. 1 ग्राम मोजणी 22 कॅरेट शुद्ध सोनं आज 14,405 रुपयाला आहे. 8 ग्राम मोजणी 22 कॅरेट शुद्ध सोनं आज 1,15,240 रुपयाला आहे. तर 10 ग्राम मोजणी 22 कॅरेट शुद्ध सोनं 1,44,050 रुपयाला आहे. मित्रांनो, 1,44,050 रुपये
हे आजच्या 22 कॅरेट सोन्याचे 1 तोळ्याचे भाव आहेत, म्हणजेच 10 ग्राम वजनाचे. आणि जर तुम्हाला याचा उच्चांक पाहायचा झाला तर 1,78,000 वर गेलेला होता. जवळपास आज नाही म्हणलं तरी 32,000 आणि 22 कॅरेट शुद्ध सोनं स्वस्त आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटतं. आणि मित्रांनो, ह्या गोष्टी टेरिफच्या निर्णयावर डिपेंड होत्या. मित्रांनो, आणखीनही आपल्याला येणारा सोमवार, मंगळवार, बुधवार 2-3 दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरताना पाहायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्ष ठेवून राहा, कारण सोन्याचे भाव सध्या घसरण्याचं कारण म्हणजे अमेरिकेने आपल्याला कमी केलेला टेरिफ आणि कोणत्याही गोष्टीची एखादी चर्चा. आता अमेरिकेतूनच आपण बल्कमध्ये सोनं विकत घेतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. आपण सोनं कुठून विकत घेतो तर 80% सोनं आपण अमेरिकेतून विकत घेतो. आणि टेरिफचा निर्णय किती झाला तर अमेरिकेनं आपल्याला 50% टेरिफ लावला होता. म्हणजे आपल्याला 50% सोन्यामागे टेरिफ लागत होता. आता तो 18%वर गेला. म्हणजे सोन्याचे भाव आता कमी व्हायला हवेत आणि आता त्याच पद्धतीने घडत आहे. 30-30 हजारापर्यंत भाव जे आहेत आपल्याला उतरताना पाहायला भेटत आहेत. त्याचं कारण हेच आहे मित्रांनो, 18%वर टेरिफ आला म्हणजे आता आपल्याला येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये अजून सोनं 15 ते 20 हजाराने उतरताना पाहायला भेटतं. मात्र मूळ किमतीवर येईल असं प्रत्येकाला वाटत असलं तरी असं होणार नाही मित्रांनो. मूळ किमतीवर सोनं येणार नाही. चला 24 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव बघा. आज महाराष्ट्रामध्ये 1 ग्राम मोजणे 24 कॅरेट शुद्ध सोनं जिथं 99.99 मोजलं जातं, ते बरेच जण लग्न खसराईसाठी जे आहेत थांबले असतील त्यांच्यासाठी आजचा भाव आहे 1 ग्राम मोजणी 15,125 रुपयाला प्रति ग्राम आहे. 8 ग्राम वजनाचा भाव आहे 1,21,000 रुपये. तर 10 ग्राम 1 तोळा सोन्याचा भाव आहे 1,51,250 रुपये. म्हणजेच तोळ्यावाईज जर पाहिजे झालं तर 22 कॅरेट 1 तोळा 1,44,050 आणि 24 कॅरेट 1 तोळा 1,51,250 आणि मित्रांनो 1,85,000 रुपये प्रति तोळ्यावर 24 कॅरेटचा भाव गेलता. तिथून 1,51,000 म्हणजे जवळपास आपल्याला 34,000ची घसरण ह्या 2 दिवसात पाहायला भेटते. आणि 34,000 म्हणजे ही छोटी मोठी गोष्ट नसून मोठी गोष्ट आहे. मात्र तुम्ही एक विचारताल की आता 34,000ची घसरण झाली म्हणजे सोनं विकत घ्यायला सध्या मार्ग मोकळा आहे का? तर याचं उत्तर आहे बिलकुल आहे. आजही तुम्ही सोनं विकत घेऊ शकता, कारण सध्या 34,000ची घसरणसुद्धा खूप मोठी आहे. उद्याचा दिवस कोणाला सांगता येत नसतो, उद्याचा दिवस कसा जाईल. एक गोष्ट नक्कीच आहे की अमेरिकेने लावलेल्या टेरिफच्या निर्णयामुळे सध्या सोनं आपल्याला स्वस्त 2-3 दिवसानं तरी पाहायला भेटेल. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसामध्ये आणखीन सोनं पडेल अशी जास्त शक्यता जी आहे तज्ज्ञांच्या मते व्यक्त केली जात असते. कोणत्याही गोष्टीचा पीक इम्पॅक्ट जे असतो सर्वात प्रथम जे असतो तो जास्तीत जास्त लवकरात लवकर पडत असतो आणि तसाच टेरिफचा निर्णय आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याचा पीक इम्पॅक्ट जे आहे लवकरात लवकर आपल्याला पुढच्या 3 दिवसात पाहायला भेटतो. म्हणजेच 30-35 हजाराने आज स्वस्त झालं, उरलेले 30-35 हजारांनी आता 1-2 दिवसात स्वस्त व्हायला पाहिजे असं तज्ज्ञांचं जरी म्हणणं असेल तरी मात्र आपल्याला एक गोष्ट नक्कीच ठेवू की हे धातू आहे. धातूमध्ये अनिश्चितता कधी पण येऊ शकते. धातूमध्ये काही होऊ शकतं. एखादा छोटासा निर्णयसुद्धा ग्लोबल मार्केट हादरू शकतो. म्हणून आपल्याला जर आज विकत घ्यायचं असेल तरी आपण आज स्वस्त समजून विकत घ्यावं. वाटल्यास उद्याचा दिवस थांबायचा तर उद्याचा दिवस थांबावं. उद्या मार्केटचा मूड कळून जाईल की उद्या सोनं स्वस्त होत आहे का महाग होत आहे. शक्यतो उद्या स्वस्त होईल, मात्र मूड आपल्याला उद्याचा दिवस कळेल आणि उद्या जसा मूड आला तसाच मार्केट जे आहे पुढच्या 3 ते 4 दिवसात खेळतं. म्हणजे स्वस्त झालं तर स्वस्त होत जातं, महाग झालं तर महाग होत जातं. तर मित्रांनो, हे होते सोन्या चांदीचे ताजे भाव जे आजच्या व्हिडिओमार्फत पाहिले. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.